हॅलो गाईज, वेलकम टू अवर चॅनल. आज आम्ही साऊथ किचनमध्ये आलो. बरोबर, साऊथ किचनमध्ये आलो. अमरावतीतला आहे आणि खूप छान आहे. सगळेजण आलो आहे. दाखवतो पहिले तुम्हाला कोण कोण आला आहे. हा माझा भाऊ आराध्य. हॅलो मंत्रे. याला तुम्ही भेटले आहात. हां, ही सृष्टी उर्फ चिनू. हे दोघं बहीण भाऊ आहेत. ठीक आहे. ही स्वरिका, ही वैष्णवी आणि ही अंकिता. असे आम्ही 7 लोक आलो आहेत. असे 7 जण आलो आहेत आम्ही खायला. जोपर्यंत आहे तोपर्यंत. आता आम्ही छान असा डोसा खाणार आहे. तुम्ही बघू शकता अंकिताच्या चेहऱ्यावर किती खुशी आहे आणि आम्ही सगळे खुश आहोत. आणि हा बघा, हा ऑर्डर आली आमची ऑर्डर. माहित आहे मग तुला कोण चोरते कोण उचलते. छान दिसते ना पाऊस. नाही, फोन लावू शकता. पाऊ छान दिसते तू. तरी माझा फोन बाय बाय तुला मोबाईलला अजून या ऑर्डर यायची आमची बाई. हॅलो गाईज, सो ही जी तुम्ही आता व्हिडिओ बघितली ही अमरावतीची आहे. जो आमचा शेवटचा दिवस होता अमरावतीला. आणि त्या दिवशी आम्ही आमची 8ची ट्रेन होती आणि आम्ही नाही आमची 9ची ट्रेन होती आणि आम्हाला 8, 8:15 घरून निघायचं होतं. तर आम्ही 7:45पर्यंत बाहेरच होतो. सो त्या दिवशी आम्हाला काहीच वेळ मिळाला नाही शूट करायचा. मग आम्ही ट्रेनमध्ये गेल्याबरोबर पण झोपून राहिलो, कारण दुसऱ्या दिवशी आम्हाला सोमवारी यायचं होतं आणि माल्यावर ऑफिस होतं. तर मग आम्ही खूप थकलो होतो आणि मग त्याच्यानंतर आम्ही काही शूटच केलं नाही. त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट सोमवारीच पल्लू घरी आली. तर ते तुम्हाला आता पुढे दिसेल. हे बघा कशी बघत आहे, तिची बहीण येत आहे. तर बघा बघा तिची बहीण आली तर कशी बघा. माणसापेक्षा बॅग भारी. बघा बॅग किती मोठी आणली तिने. ये पल्लू ये. दादा म्हणता का आता मला? आताही दादा म्हणशील काय? लग्नाच्या पहिले दादा, हा लग्नाच्या पहिले दादा ठीक होता. आता तर जिजू म्हण. काय पहिले माहित नव्हतं का? माहित होतं तुला आधीपासून तर माहित होतं तुला. नेल आर्ट वगैरे केले का गं? हे पाय हात कसे झाले. काय झाले राहू झाले का? सासूबाईंनी खूप कामं करून घेतली म्हणून झाले का? मेहंदीने झाले का? मला माझ्या माहेरी आल्यासारखं वाटून राहिलं, कारण माझा रेस्ट डे आहे. रेस्ट डे. माझी बहीण पोळ्या करत आहे, माझा नवरा भाजी करत आहे ना. नो मिक्सर नको लावू आता मी बोलत आहे तर. करू नाही का मी? टाकते आता हे. कसा तू ओरडते माझ्यावर वाचकन. पसारा आहे आमच्याकडे. पसारा आम्ही सांगितलं ना तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये, जिथे आम्ही असतो तिथे पसारा असते. हे पहा अनिकेत भाजी करत आहे आणि पल्लू माझी बहीण पोळ्या करत आहे. नवीन ॲटमबर्गचं छान असं. हो, असं वाटेल लोकांनी ॲटमबर्गला स्पॉन्सर केलाय. मला वाटत आहे ना. बाय. जरी स्वयंपाक हे दोघं करत आहे तरी मी यांना बोर नाही झालं पाहिजे म्हणून ऑफिस करत आहे मी इथे बसून. तर ती तुमच्यासाठी किती मोठी हेल्प आहे पल्लू. नाही त्यांना आमच्या बँकमध्ये पैसे निघतात, तुझ्या बँकमध्ये येतात. जाऊ का मग मी तिकडे रूम मध्ये? नाही, फोन पे करतो पोळा व्हायच्या आधी. फटसे फोन पे बॅलन्स नाही माझ्या फोन पे मध्ये. अनु ही माझ्या नवऱ्याला दादा म्हणते. अनिकेत ऑफिसच्या कामाने चाललाय आता रात्री 9 वाजता नाही 8:30 वाजता. माझी बहीण खूप सॅड आहे, तिला रोड येत आहे. बघा पल्लूची पोळी कशी फुगली. मी कुठं फुगली? खूप दिवसांनी करत आहे तरी पोळ्या फुगत आहे. नाही करते ती घरी. हो ग काकू तुम्ही पाहत असेल तर पल्लू पोळ्या करते. काकू मगाशी पल्लूला फोनवर म्हणे तिला करू लागतो म्हणे पोळ्या घ्या. आईनं म्हटलं म्हणून करू लागत आहे. 500 रुपये घेतले असते. ठीक आहे पल्लू. ठीक आहे.
ते सगळं आम्ही आणलेलं घरून आणलेलं खायचं आहे ते सगळं सामान. मी करते हेल्प तुमची टेस्ट. हो हो. हो खाऊ लाग. उकडीचे मोदक खायला आलो आहे आणि खूप छान असे उकडीचे मोदक भेटतात बघा. तूप आहे खूप सारं आणि छान गरम गरम पण आहेत. आणि ही बघा कशी गोड गोड हसत आहे. आम्ही 5 नाही खाणार आहे दोघं जण. हां आमच्यासोबत लोक आहेत. लोक आहेत. दाखव ना लोक. हे बघा फॉरेन रिटर्न पल्लू आणि गायत्री. मोठे केले का? बाय. काय मोठे केले आज का तुम्ही? हां मोठे आहेत मोदक आज. चला बाय. दिसत नाही. फ्राईज हा फ्राईज खाल्ले का तू? काहीच तिकडे आहे. याच्यात बनवतं. हो ठीक आहे. यात मिक्स करते 3 सॉस. दाखव ना. मेयोनीज फ्राईज बनवली पल्लूनी. काय पल्लू कसं वाटतंय? येस एक नंबर. छान वाटतं. मला वाटतं अजून मेयोनीज टाकावं. मला वाटत आहे वरून टाक का. सो हा होता व्लॉग जो तुम्ही बघितला, ज्याच्यात पल्लू आमच्या घरी आली होती. म्हणजे आली आहे, अजूनही आमच्या घरीच आहे. कारण की आम्ही बाहेर चाललो आहे आता, तर मग तेव्हा ती जाईल डायरेक्ट. अनिकेत नाही आता इथे, कारण त्याचा मंथ एंड ऑफिस आहे. सो पल्लू आल्यावर आमचं खूप शूट नाही झालं. म्हणजे आम्ही चॅलेंज व्हिडिओ केले, पण हिचं आणि अनिकेतचं सकाळचं ऑफिस होतं, माझं रात्रीचं ऑफिस होतं. जसं मी तुम्हाला सांगितलं की नाईट शिफ्ट बंद झाली आणि इव्हिनिंग शिफ्ट सुरू झाली, तर ती जरा जास्तच विचित्र झाली माझ्यासाठी. कारण की चालली सो मग त्याच्यात मग 3 वाजता माझं ऑफिस सुरू होते आणि 12ला संपते. आणि मग तेव्हा हे लोक जेव्हा फ्री असते तेव्हा मी नसते. त्याच्यामुळे आम्ही व्हिडिओ जास्त नाही केला, पण असंच थोडंसं जेवढं केलं तेवढं तुम्हाला दाखवलं. ग्लिम्स सगळ्या. पण तुला आम्ही चांगलं ठेवलं ना. खूप खूप छान. आणि मग त्याच्यानंतर हे दोघं आजारी पण पडले. सर्दी झाली आहे दोघांना. आणि ठीक आहे, आता अजून काय बोलू. पल्लू आमच्या ब्लॉगमध्ये आता कधी येशील तू? आम्ही फिरून आल्यावर आम्ही कुठेतरी चाललो आहे, ते सांगत नाही आम्ही, त्या ब्लॉगमध्ये सांगू. तर मग आम्ही फिरून आल्यावर तू आहे का आमच्या घरी? थांबणार आहेस का तू? नाही सॉरी बाय बाय. तिला भीती वाटते आमच्या घरी थांबायची. ठीक आहे, मग आय होप तुम्ही पल्लूवाले व्लॉग्स एन्जॉय केले असेल. आणि पल्लूवाले चॅलेंज व्हिडिओ पण आहे जे मी पुढे टाकणार आहे, तर तुम्ही ते पण बघा. आणि परत पल्लूला आमच्या व्लॉगमध्ये येऊ द्यायला पाहिजे का, आमच्या घरात येऊ द्यायला पाहिजे का, ते सांगा. घरात येऊ द्यायला पाहिजे काय? तू जर एंटरटेन नसेल केलं तर मग विचार करावा लागेल. पैसे मागणे चालू करून मी कंटेंट द्यायचा. बहीण आहे ना तुझी, येऊ देईन मी तुला घरात. ठीक आहे, जाऊ दे. बाय करून देतो अनिकेतच्या वरची. मी हिला शोधतो का माझ्या ब्लॉगमध्ये अनिकेतपेक्षा, की अनिकेतला ठेवायचं? काय वाटतं तुम्हाला? अनिकेत कमेंट करण्याच्या खाली मलाच ठेवत जा. ओके फाईन. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.